आज पक्के करणार आहोत 20 मार्क. रायटिंग स्किल जो 20 मार्काचा महत्त्वाचा प्रश्न येतो, तो वन शॉट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे फॉर्मॅट सांगणार आहे, कसं लिहायचं आणि उदाहरणं. हे सर्व काही आज आपण अभ्यासणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही. चला, तर महत्त्वाचं म्हणजे याच्यात प्रत्येक क्वेश्चनमधले 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्यासाठी टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. बघा आता रायटिंग स्किलमध्ये काय येतं. सो सुरुवातीचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 5A मध्ये लेटर रायटिंगमध्ये 2 प्रकार येतात. इन्फॉर्मल लेटर किंवा तुम्हाला येतं फॉर्मल लेटर. सो तुम्ही कोणतं सोडवणार आहात? तर माझ्या मते तुम्ही इन्फॉर्मल लेटर सोडवायला हवं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो म्हणजेच क्वेश्चन 5B असतो. इथे सुद्धा तुम्हाला इंटरनल ऑर असतं. डायलॉग रायटिंग तरी सोडवा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच सोडवा. सो तुम्ही कोणतं सोडवायला हवं? तर डायलॉग रायटिंगला जास्त मार्क्स पडतात. त्यामुळे डायलॉग रायटिंग तुम्ही सोडवलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो 6A मध्ये. सो याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 क्वेश्चन येतात. नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तुम्ही कोणता सोडवाल? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. का? तर मार्क्स जास्त पडतात. टेबल फॉर्म असतो. शॉर्टमध्ये उत्तर लिहायचं असतं म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन 6B. यामध्ये न्यूज रिपोर्ट येतो किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी. सो स्टोरी प्रिफर करा. जर बिगिनर्स असाल, तुम्हाला इंग्रजी फारसं लिहिता येत नसेल, तर स्टोरी लिहा. तुमचं इंग्रजी बऱ्यापैकी असेल, तर तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहिली पाहिजे. सो हे झाले क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्काचा असतो आणि लक्षात घ्या प्रत्येकाला इंटरनल ऑर आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक, इथे पण दोन्हीपैकी एक, इथे पण दोन्हीपैकी एक, इथे पण दोन्हीपैकी एक. सो ऑफकोर्स तुम्ही जे 4 क्वेश्चन आहेत, यातले कोणतेही एक क्वेश्चन रेडी करू शकता. यातला इन्फॉर्मल लेटर करा, यामधला डायलॉग रायटिंग करा, यातला व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि यामधला स्टोरी करू शकता. आता हे तुमच्या लेव्हलनुसार ठरवा किंवा न्यूज रिपोर्ट करू शकता. आता प्रत्येकाचा फॉर्मॅट टिप्स सहित मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया लेटर रायटिंग पासून. हा आहे पहा इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. सुरुवातीला तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे. हाफ मार्क असतो. डेट याच पद्धतीनं लिहा की त्यात महिन्याच्या नावाचा उल्लेख आला पाहिजे. डिअर हे सॅल्युटेशन आहे, इथे हाफ मार्क असतो. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर 2.5 मार्कांसाठी असतं. याच्यामध्ये आपल्याला साधारणतः कमीत कमी 3 पॅरेग्राफ, जास्तीत जास्त 4 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. हा शेवटचा पॅरेग्राफ कंपल्सरी असतो, ज्याला आपण एंडिंग पॅरा म्हणतो. याला हाफ मार्क असतो आणि हा कंपल्सरी असतो. हा तुम्ही पाठही करून ठेवू शकता. फिक्स लाईन्स तुम्ही पाठ करून ठेवू शकता. हा फर्स्ट पॅरा आणि हा क्लोजिंग पॅरा. कसा? तर तो आपला व्हिडिओ आहे, तोही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर एंडिंगला हाफ मार्क आहे आणि करेक्ट ग्रामरला 1 मार्क आहे. सो हा झाला महत्त्वाचा मार्किंग स्कीम आणि त्याचा फॉर्मॅट म्हणजे पत्र कसं लिहावं लागेल. सो सुरुवातीला पत्ता लिहायचा आहे आणि या पद्धतीनं आपल्याला हे लिहायचं आहे. डेट, त्यानंतर डिअर लिहायचं आहे. डिअर झाल्यावर आपल्याला 3 किंवा 4 पॅरेग्राफमध्ये पत्र लिहायचं आहे आणि शेवट या पद्धतीनं करायचं आहे बघा. युअर्स लव्हिंगली लिहू शकता. युअर लव्हिंग जर लिहिलं तर ह्याच्यापुढे सन किंवा फ्रेंड किंवा जे काही नाव असेल ते नाऊन लिहावं लागतं आणि लक्षात ठेवा की युअर्समध्ये इथे अपोस्ट्रॉफी एस नसतो. ही आहे फॉर्मल लेटरची मार्किंग स्कीम. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला 2 ॲड्रेस लिहावे लागतात. पहा कशा पद्धतीनं 2 ॲड्रेस लिहावे लागतात. तर सुरुवातीला इथे तुम्हाला दिसेल हा पहिला ॲड्रेस आणि ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचाही इथे ॲड्रेस लिहावा लागतो. सब्जेक्ट लिहावा लागतो, रिस्पेक्टेड सर. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मल लँग्वेजमध्ये हे पत्र लिहावं लागतं. जास्त पाल्हाळ लावून इथे लिहिता येत नाही. थँकिंग यू लिहायचं आहे. एंड तसाच करायचा आहे, युअर किंवा युअर्स आणि शेवटी सेंडर्स नेम. पत्रात जे सेंडर्स नेम दिलेलं आहे तेच लिहायचे. स्वतःचं नाव कोणत्याही पत्रात चालत नाही. सो स्वतःचं नाव कुठेही लिहू नका. हा आहे फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आणि मार्किंग स्कीम. लेटर रायटिंगचा क्वेश्चन पहा कशा पद्धतीनं येतो. इथे लेटर रायटिंग दिलेले A1 और A2 दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. हे तुम्हाला इथे जे दिलेले आहेत पहा हे, तर हे सर्व तुम्हाला पॉईंट्स आहेत. हे जे सर्व दिलेले आहेत हे पॉईंट्स आहेत तुमचे आणि तुम्हाला त्याच्या खाली क्वेश्चन दिलेला आहे पहा. A1 म्हणजे इन्फॉर्मल लेटर आणि A2 मध्ये दिलेला आहे फॉर्मल लेटर आणि दोन्हीच्यामध्ये ऑर शब्द आहे म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. सुरुवातीला बघूया इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटरमध्ये जर तुम्हाला पत्ता दिलेला असेल तर तोच लिहायचा असतो आणि पत्ता दिलेला नसेल तर आपण मनाने लिहायचा असतो. आता इथे तुम्हाला बघा युअर फ्रेंडला पत्र लिहायला सांगितलेलं आहे. यूज द गिव्हन पॉईंट्स असं दिलेलं आहे. ॲड्रेस दिलेला आहे पहा याच्यामध्ये. यू आर तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रणव और भूमिका पाटील आहात. सो तुम्हाला इथलाच ॲड्रेस वापरायचा आहे. तुम्ही लेटर लिहित असताना तुम्हाला तुमचंच नाव लेटरमध्ये लिहावं लागेल. पहा इन्फॉर्मल आणि फॉर्मल दोन्हीसाठी सुद्धा हे सेमच पॉईंट असतात हे लक्षात घ्यायचं आहे. कारण आपण बॉडी ऑफ द लेटर जे लिहिणार आहोत ते आपल्याला ह्या पॉईंट्सचेच वाक्य बनवून आपल्याला लिहावे लागतात. सो आता इन्फॉर्मल लेटर बघा सुरुवात अशी केलेली आहे. इथे
चुकून नाव लिहायचं राहिलेलं आहे. प्रणव पाटील. सो मी इथे ॲड केलेलं आहे. प्रणव पाटील सुरुवातीला पहिल्या लाईनला लिहूया आणि बाकीचा हा ॲड्रेस मनाने लिहिलेला आहे, कारण यामध्ये ॲड्रेस दिलेला नाही आहे. तुम्हाला जर ॲड्रेस दिलेला नसेल तर तुम्ही तो मनाने लिहावा लागतो. अशा पद्धतीनं हा एकाखाली एक येईल. या पद्धतीनं आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे, जसं आपण फॉर्मॅटमध्ये पाहिला. सो पहा, पत्र या पद्धतीनं जसं फॉर्मॅटमध्ये सांगितलं, डिअरने सुरुवात केलेली आहे. फ्रेंडला लिहायचं आहे. फ्रेंडचं नाव लिहू शकता. इथं डिअर आशना लिहिलेलं आहे. तुम्ही कोणतंही नाव लिहू शकता किंवा डिअर फ्रेंड लिहू शकता. हा पहा, पॅराग्राफ 4 सांगितले होते मी. 1, 2, 3, 4. हा क्लोजिंग पॅरा आहे किंवा एंडिंग पॅरा आहे. हा पहिला पॅराग्राफ. हा तुम्ही पाठ करून पण लिहू शकता जर बिगिनर्स असाल तर. फिक्स लाईन्सचा व्हिडिओ तुम्हाला इथे देईल, लिंक दाखवेल. सो जरूर तो पहा. आणि हा केलेला आहे त्याचा एंड प्रॉपरली. बघा, युअर्स लव्हिंगली. सो प्रणव पत्रामध्ये दिलं होतं, त्यामुळे आपण शेवटी प्रणवच नाव टाकलेलं आहे. तुम्ही स्वतःचं नाव इथे अजिबात लिहायचं नाही. आता बघूया फॉर्मल लेटर कसं लिहायचं. पहा, फॉर्मल लेटरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 ॲड्रेस लिहावे लागतात. हा असणार आहे तुमचा पहिला ॲड्रेस, जो तुम्ही तुमचा स्वतःचा असेल. त्यानंतर पत्र ज्यांना पाठवायचं आहे तो आपण टू टाकायचा आहे आणि टूच्या नंतर आपल्याला पत्रात ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचा पत्ता लिहिलेला आहे. अशा प्रकारे हे 2 ॲड्रेस असतात आणि ह्या दोन्हीही ॲड्रेसला हाफ हाफ मार्क असतो. बघा, फॉर्मल लेटर राहिलेलं कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. सब्जेक्ट, त्यानंतर रिस्पेक्टेड सर आणि आपण कोण आहोत, काय नाही, आय एम भूमिका पाटील किंवा आय डॅश भूमिका पाटील अशा प्रकारे सुरुवात केलेली दिसेल. आणि शेवट जो आहे तो युअर्स ट्रूली आणि शेवटी भूमिका पाटील हे नाव लिहिलेलं दिसेल किंवा तुम्ही प्रणव पाटील पण लिहू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्मल लँग्वेजमध्ये ते लिहावं लागतं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग हा पण 5 मार्कांचा क्वेश्चन असतो. अतिशय इझी असतो आणि हाच सोडवा. ह्याला 5 पैकी 5 मार्क डेफिनेट पडतात. आता यामध्ये तुम्हाला A-B-C अशा प्रकारे 3 बीट असतात. बघा, पहिलं बीट, या 3 बीट असतात पहा. पहिलं बीट आहे पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. तर काय करतात, हे वाक्य जे आहेत ना, हे खालीवर वाक्य दिलेले असतात. ते तुम्हाला योग्य क्रमाने वाक्य लिहायचे असतात. इथे ट्रिक सांगते मी तुम्हाला. इथे ट्रिक अशी असते पहा, की याच्यामध्ये जनरली 2 प्रश्न देतात. सो पहिला प्रश्नच येणार. सो तुम्ही पहिल्यांदा शोधत असताना प्रश्न कोणते आहेत ते पाहायचे. इथं हा एक प्रश्न आहे. सो हा एक वाक्य असू शकतं पहिल्यांदा किंवा हा दुसरा एक प्रश्न दिलेला आहे व्हॉटचा. सो हे एक वाक्य असेल. सो आन्सर कधीच पहिले येत नाही. त्यामुळे आपल्याला हे किंवा हेच पहिले येणार आहे. सो थोडंसं 4ही वाक्य वाचा आणि विचार करा. सो पहिलं वाक्य यायला पाहिजे, व्हॉट आर यू डुईंग? त्यामुळे हे वाक्य आपण आधी लिहिलेलं आहे. ऑफकोर्स मग याच्यानंतर उत्तर लिहायला पाहिजे. म्हणून व्हॉट आर यू डुईंग नंतर उत्तराचे वाक्य शोधा, म्हणजे पूर्णविराम असलेले वाक्य. सो आय एम रीडिंग अ बुक आणि आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. 2 उत्तर आहेत. सो आपल्याला पहिला आन्सर लिहावा लागेल, आय एम रीडिंग अ बुक. आणि नंतरचा प्रश्न आहे, विच बुक आर यू रीडिंग? मग त्याचं उत्तर लिहावं लागेल, आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. सो टिप्स अशी आहे, प्रश्न पहिला, नंतर उत्तर, पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर. बघा, बी-बीट याच्यामध्ये असं असेल, कंप्लीट द डायलॉग. सो तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचा आहे. सिम्पली तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जसं की डू यू लाईक स्पोर्ट्स? तो उत्तर लिहायचं आहे तुम्हाला, पण ते उत्तर पूर्ण वाक्यात लिहायला हवं. ही टीप लक्षात ठेवा. टीप अशी आहे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न, उत्तर, प्रश्न आणि उत्तर. सिम्पली उत्तरं लिहायची आहेत, पूर्ण वाक्यात लिहा. आता नेक्स्ट बीट असतं बघा याच्यामध्ये, डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग. डायलॉग कुणामध्ये लिहायचा आहे आणि त्याचा विषय कोणता आहे तो आपल्याला इथे दिलेला असतो. सो इथे आपल्याला दिलेला आहे, प्रिकॉशन्स टू टेक ड्युरिंग द पॅन्डेमिक सिच्युएशन ऑफ करोना व्हायरस. करोना व्हायरसची जी पॅन्डेमिक सिच्युएशन होती त्यावर तो लिहायला आलेला होता. सो अशा पद्धतीनं आपल्याला दोघं जण बोलत आहेत या पद्धतीनं आपल्याला लिहायचे. सेडसाठी असे 2 डॉट द्यायचे असतात. ट्रिक्स लक्षात घ्या, टिप्स लक्षात घ्या. अशा पद्धतीनं दोघांमध्ये डायलॉग. काही काही वेळेस हे नावं दिलेली असतात. त्यांनी नावं दिलेली असतील तर त्यांचे दिलेलेच नावं तुम्हाला घ्यावे लागतात. आणि जर त्यांनी दिलेली नसतील तर तुम्ही ए सेड, बी सेड किंवा कोणत्याही 2 फ्रेंड्सची नावं घेऊन हा डायलॉग प्रिपेअर करू शकता. डायलॉग प्रिपेअर करत असताना लक्षात घ्यायचं आहे की डायलॉगची भाषा जी असते तर आपण बोलतो कसं तशा पद्धतीची बोलीभाषा येणं गरजेचं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथं 3 मार्कांचा हा प्रश्न असतो. इथे एक बीट एला 1 मार्क असतो, बीला 1 मार्क असतो आणि इथे मात्र बघा, इथे तुम्हाला 3 मार्क आहेत. 3 मार्क. त्यामुळे हा मोठा क्वेश्चन असतो. त्यामुळे आन्सर सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं मोठं लिहावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, इथे एक टिप आहे दिलेली, एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, मिनिमम 3 एक्सचेंजेस. हे मुलांना समजत नाही. तर मिनिमम 3 एक्सचेंजेस म्हणजे आपल्याला इथं प्रिकॉशन विचारलेत तर 3 कमीत कमी प्रिकॉशन तुमच्या उत्तरात आले पाहिजेत. सो अशा पद्धतीनं समजा रीडिंगचे इम्पॉर्टन्स विचारले तर रीडिंगचे इम्पॉर्टन्स 3 इम्पॉर्टन्स कमीत कमी सांगण्यात आले पाहिजेत. सो अशा हा याचा अर्थ असतो मिनिमम 3 एक्सचेंजेस. आता मी तुम्हाला डायलॉग लिहायला सांगितला. पण जर काही जणांना डायलॉग नको वाटला लिहायला तर बघा त्याला ऑरमध्ये क्वेश्चन आहे. ऑरमध्ये ड्राफ्टिंग अ स्पीच. तर तुम्हाला एक स्पीच द्यायची आहे. आपण भाषण कसं करतो त्याच पद्धतीनं फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. पॉइंट्स या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपात दिलेले असतात.
तर या स्वरूपात यात जे पॉइंट दिलेले असतात त्याची तुम्हाला वाक्य बनवायची आहेत आणि या पद्धतीनं तुम्हाला डायलॉग जो आहे स्पीच जी आहे ती तुम्हाला इथे लिहावी लागते. सो स्पीचची सुरुवात वगैरे कशी केली पाहिजे तर तुम्हाला अगोदर ॲड्रेसिंग द्यावी लागेल. तुम्हाला आधी ॲड्रेस करावं लागतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला इथे लिहावं लागेल. रिस्पेक्टेड टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स अशा प्रकारची सुरुवात करून मग नंतर तुम्ही हे पॉइंट्स लिहावेत. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीचा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये बघा क्वेश्चन 6A. क्वेश्चन 6A मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन आहे. याला ऑरचा क्वेश्चन मी तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे. परंतु बघूया हा पण क्वेश्चन कसा सोडवतात. 5 मार्क आहेत. प्रत्येक ठिकाणी ग्रामरला मार्क आहेत. त्यामुळे ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस करेक्ट आले पाहिजेत याकडे लक्ष द्या. तर बघा इथे काय केलेलं असतं नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कुठल्यातरी स्वरूपाची एखादी डायग्राम दिलेली असते. इथे पहा ट्री डायग्राम दिलेली आहे. सो अशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या डायग्राम येऊ शकतात. ह्या डायग्रामचं आपल्याला नीट ऑब्झर्वेशन करायचं असतं आणि पॅरेग्राफ त्यांनी जेवढे सांगितलेत बघा राईट अ पॅरेग्राफ विथ द गिव्हन पॉइंट्स. त्यांनी एक पॅरेग्राफ सांगितलेला आहे. सो तुम्हाला एका पॅरेग्राफमध्ये ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण करायचं आहे किंवा ह्याचे वाक्य बनवून तुम्हाला ते लिहायचे असतात. अतिशय सोपा क्वेश्चन असतो हा सुद्धा. ज्यांना इंग्रजी लिहिता येतं ते आरामात लिहू शकतात. सो या पद्धतीनं आता इथे फक्त मेन पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला इथं हेडिंग द्यायला विसरायचं नाही आणि इथले प्रत्येक पॉईंट याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे यातल्या प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. एकही पॉईंट यातला सोडू नका, नाहीतर तुमचे मार्क्स मायनस होऊ शकतात. आणि टायटलला प्रत्येक ठिकाणी 1 मार्क असतो, ग्रॅमॅटिकल मिस्टेकला मार्क असतो, त्यानुसार जरूर सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन असेल पहा इथे तुम्हाला दिसेल ऑर. तर हा आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे तुम्हाला काय केलं जातं अशा प्रकारे कुठल्या तरी एखादा पॅसेज किंवा असे काही वाक्य तुम्हाला इथे दिलेली असतात आणि याचं रूपांतर तुम्हाला या प्रकारे टेबलमध्ये करायचं आहे. व्हर्बल म्हणजे शाब्दिक दिलेलं असतं, नॉन व्हर्बल म्हणजे एखाद्या डायग्राममध्ये त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं असतं आणि ते थोडक्यात लिहायचं असतं. म्हणजे ते पूर्ण वाक्यात लिहायचं नसतं. आता इथे थोडा वेगळ्या प्रकारचा स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. इथे तुम्हाला डूज आणि डोंट्स दिलेले आहे. इथे तुम्हाला एक साधारणतः 8-10 वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्याचं रूपांतर करण्यासाठी असं टेबल तुम्हाला करावा लागेल. एक डूजसाठी आणि एक डोंट्ससाठी. डूज म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करा त्या आणि डोंट म्हणजे करू नका. सो आता हे जे वाक्य आहेत ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कोणती वाक्य करायला हवीत ते कराची वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस डूमध्ये लिहा, निगेटिव्ह सेंटेन्सेस डोंटमध्ये लिहा. सो पॉझिटिव्हची किंवा ह्या वाक्यांची सुरुवात करत असताना तुम्हाला लक्षात येईल ऑफकोर्स आज्ञार्थी वाक्य करावे लागतात, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. त्यामुळे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन तुम्हाला वाक्य बनवावे लागतात. म्हणजेच इथेही इम्परेटिव्ह सेंटेन्स पाहिजेत, इकडे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स, पण हे निगेटिव्ह इम्परेटिव्ह असतील. त्यामुळे ह्या प्रत्येक वाक्याची सुरुवात तुम्हाला डोंटने केलेली दिसेल. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे आहे ते हे तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये लिहिता येतं आणि हे इथे चुकत नाही. अशा प्रकारची डायग्राम त्यांनी दिलेली असते. त्यामुळे मी सांगते तुम्हाला की तुम्ही हाच क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन 6B असणार आहे पहा एक्सपांड द थीम. यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट आणि त्याला ऑरमध्ये स्टोरी येते. सो सुरुवात करूया न्यूज रिपोर्टनी. 5 मार्कांचा क्वेश्चन आहे जसं ऑलरेडी सांगितलंय. सो न्यूज रिपोर्ट लिहित असताना काय केलं पाहिजे बघा. एक अशा प्रकारची न्यूज देतात पहा तुम्हाला न्यूज ठळक अक्षरामध्ये दिसेल. सो पहा क्वेश्चन कशा पद्धतीने येतो तुम्हाला न्यूज रिपोर्टचा. रीड द फॉलोइंग हेडलाईन. अशी एक हेडलाईन दिलेली आहे पहा इथे मी डॉटेड लाईनमध्ये दाखवली आहे. लेपर्ड अटॅक्स 8 year old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क ही हेडिंग दिलेली आहे. आता हा क्वेश्चन आहे बघा पूर्ण जो मी ब्ल्यूने अंडरलाईन केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हेडलाईन लिहायला सांगतात, डेटलाईन लिहायला सांगतात, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. सो हे पॉईंट तुम्हाला अजिबात कुठेच लिहायचे नाहीत लक्षात घ्या. हे पॉईंट न लिहिता ह्याचं उत्तर लिहायचं आहे. हेडलाईन म्हणजे तुम्हाला इथे हेडलाईन लिहायची आहे म्हणजे इथे हेडिंग द्यायचं आहे. सो हे हेडिंग आपण इथे या पद्धतीनं लिहायचं आहे. इथून तुमच्या आन्सरची सुरुवात आहे लक्षात घ्या. सो आन्सरची सुरुवातीला हे जे हेडिंग आहे तेच आपण इथे लिहिलेलं आहे. सो हेडिंग झाले. त्यानंतर तुम्हाला डेटलाईन सांगितलेली आहे. सो डेटलाईन म्हणजे तुम्हाला ही जिथे ते डेट दिसेल पहा. सो इथे दाखवलेले प्लेस लिहायचं आहे. याच्यामध्ये आवश्यक असतं की घटना कुठे घडलेली आहे आणि तुम्हाला डेट लिहायची आहे. सो तुमची घटना होऊन गेलेली असते. लक्षात ठेवा न्यूजमध्ये आता टिप्स अँड ट्रिक्स लक्षात घ्या की न्यूजच्या लिहित असताना कोणत्या टिप्स आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर पहिली महत्त्वाची टिप्स इथे अशी असणार आहे की न्यूज होऊन गेलेली असते त्यामुळे आपल्याला पास्ट टेन्समध्ये लिहावं लागतं. प्रयत्न करा की तुमचे वाक्य पॅसिव्हमध्ये असतील. ओके. व्हॉईसमधला जो प्रकार आहे तो पॅसिव्ह व्हॉईसचा. सो त्यामध्ये तुमचे वाक्य जे आहे ते येतील या पद्धतीनं लिहा. जेणेकरून की तुमचं न्यूज जी आहे ती म्हणजे हे मेन टिप आहे, ही मेन टिप आहे, मेन पॉईंट आहे हा की तुम्हाला पॅसिव्हच्या रचना जास्तीत जास्त लिहाव्या लागतात. त्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपण पाहिलं की हेडलाईन झाली, डेटलाईन झाली, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन करा. सो हा पहिला पॅरेग्राफ जो आहे तो आपल्याला
इंट्रोडक्शनमध्ये करायचा आहे. म्हणजे ही घटना कशी घडली, कुठे घडली, काय झालं, थोडक्यात सुरुवातीचा परिचय आपल्याला त्याच्यात द्यायचा आहे, म्हणजे इंट्रोडक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, म्हणजे हे पुढचे लाईन्स जे आहेत, पुढचा पॅराग्राफ जो आहे तो तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये द्यायचा आहे, की घटना काय झाली होती, कशी झाली होती, तिथे मदतीला कोण आलं होतं, वगैरे वगैरे सर्व घटनाचा तुम्हाला कालखंड तिथे द्यावा लागतो. आणि ही घटना कुठे घडली आणि तारीख. आणि बघा, महत्त्वाची म्हणजे ही घटना कोण सांगत आहे, तर ते इथं स्टाफ रिपोर्टर लिहिणं अत्यंत आवश्यक असतं. सो स्टाफ रिपोर्टर या बाजूला पण लिहू शकता, इथे पण लिहू शकता. इथे लिहिलं तर बाय शब्द लिहा, बाय. आणि त्याच्यानंतर नुसतं स्टाफ रिपोर्टर हे नाव नाही लिहिलं तरी चालेल, पण बाय द स्टाफ रिपोर्टर हे पण लिहिणं अत्यंत आवश्यक असतं. सो अशा पद्धतीनं न्यूज लिहिली तर तुम्हाला निश्चित पूर्ण मार्क्स पडतील. तर पहा, इथे तुम्हाला आता शेवटचा क्वेश्चन असणार आहे ऑरमधला. न्यूजला ऑरमध्ये येतं स्टोरी. सो इथे एक स्टोरी आलेली आहे पहा. स्टोरीचे वेगवेगळे प्रकार असतात, 3 प्रकार असतात. त्यातले स्टोरीचे 3 प्रकार मी इन डिटेल स्टोरी रायटिंग या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तो जरूर अभ्यासा. इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्याच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. बघा, इथे सुरुवात दिलेली आहे. सुरुवात दिलेली आहे आणि या सुरुवातीपासून आपल्यालाच इमॅजिन करायचे पूर्ण स्टोरी काय असेल. वन्स देअर वॉज अ बॉय. तिथे एक मुलगा होता. आता तो मुलगा होता, त्याने काय केलं, काय नाही, त्याच्यासोबत काय घटना घडली, हे सगळं काही आपण इमॅजिन करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाच्या स्टोरीज वेगवेगळ्या पण येऊ शकतात. सो तुमची कोणतीही स्टोरी असू शकते. तुम्ही इमॅजिन करायचं आहे. आता टिप्स कोणत्या असणार आहेत? पहिले तर तुमची स्टोरी जी आहे, इथे खूप छोटीशी स्टोरी दाखवलेली आहे पहा, परंतु तुमचे पॅराग्राफ कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 5 पॅराग्राफ होतील. या पद्धतीनं स्टोरी जरूर लिहा. इथे वेळेअभावी मी ती शॉर्ट लिहिलेली आहे. परंतु तुम्ही मात्र याच्यात पॅराग्राफ पाडून ती स्टोरी कमीत कमी 3 ते 5 पॅराग्राफमध्ये लिहा. सुरुवात करत असताना एकदम सुरुवातीला टायटल देणं गरजेचं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टायटल जरूर द्या. स्टोरीच्या शेवटी आपल्याला त्या स्टोरीमधनं काय शिकायला मिळालं, म्हणजेच मोरल काय आहे त्या स्टोरीचा, हे पण लिहिणं आवश्यक असतं. यालाही तुम्हाला मार्क असतो. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोरी ही पास्ट टेन्समध्ये लिहायची असते. तुमच्या स्टोरीत जर प्रेझेंट टेन्स दिसला तर एक्झामिनर तुम्हाला फक्त 2च मार्क टाकू शकतो. सो स्टोरी पास्ट टेन्समध्ये जरूर लिहा. सो पहा, कसा वाटला व्हिडिओ. वन शॉटमध्ये आपण सर्व रायटिंग स्किलचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ जरूर शेअर करा. अशा प्रकारचे वन शॉट व्हिडिओ सर्वच तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. थँक यू.